माझ्या भागामध्ये देवदैठण परिसर आहे अध्यक्ष महोदय आणि शिरूर बॉर्डर आहे, म्हणजे पुढे बाजूला नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे. तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि हे प्रमाण ह्या बॉर्डर्सच्या शहरांमध्ये ऐवजी गावांमध्ये व्हायला लागलेलं आहे. तर याच्यासाठी नवीन काहीतरी एक टास्क फोर्स जशी आपण शहरासाठी केलेली आहे तसे ग्रामीण भागासाठी काहीतरी करावी अशी माझी विनंती. आपण काही करणार का अध्यक्ष महोदय? या संदर्भात आपण केवळ शहरांकरता नाही तर केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना एकत्रित करून 25/3/2022 ला एक नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणा त्या ठिकाणी त्याची पुनर्रचना केली आणि मग त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये आपण 31 ऑगस्ट 2023 ला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ANTF ची स्थापना केलेली आहे. आणि मागच्याच वर्षी आपण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात स्पेशल जे काही पदं आहेत ती पदं याच्याकरता निर्माण केली आहेत. आपल्याकडे पूर्वी काही विविक्षित जे कमिशनरेट होते त्याच ठिकाणी आपला अँटी नार्कोटिक फोर्स असायचा, पण आता जवळजवळ सगळीकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिकच्या संदर्भातला आपला फोर्स आपण तो तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आता 202 अधिकारी कर्मचारी आहेत, 346 नवीन पदं आपण अजून तयार केलेली आहेत. त्यामुळे सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे. म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट, या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण मागच्याच वर्षी अमेंडमेंट करून याला संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत आपण आणलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की ते आणल्यानंतर जवळपास 25-26 मध्ये आपण 10 अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज क्राईम त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि कोर्टाने देखील म्हणजे न्यायालयाने देखील आपण जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. किंवा तो जो आपण संघटित गुन्हेगारी जी काही लावली ती कुठेही त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेली नाही. त्यामुळे आता या संदर्भात अतिशय कडक अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याचे धागेदुरे हे वेगवेगळ्या राज्यातच नाही आहेत, हे परदेशात देखील आहेत. परदेशातनं देखील आपण आता डिपोर्ट करून लोक आणणं सुरू केलेलं आहे. काही देशांशी आपला करार आहे, त्यामुळे तिथनं आपल्याला लवकर मिळतात. जिथे नाही आहे तिथे आपल्याला वेळ लागतो, पण कुठली केस सोडून द्यायची नाही, तर त्या केसचा पाठपुरावा करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे.